जरा कामानिमित्त. हे काम आहे तुमचं? जाऊ द्या, तुमच्यावरती नाही. हे खासरेवाले पण एवढे हरामी आहेत ना खरंच. पाव्याचा कॅरेक्टर गाजलं म्हणजे काही पण करायला देणार काय? पाव्या रील कर, पाव्या हे कर, पाव्या ते कर. हा, आणि ह्यांना जरा काय पैशांबद्दल बोललं की लगेच वर्गमंत्री 2च्या गोष्टी करतात. तुमच्यातल्या काय काय जणांना वाटत असेल अरे याला तर काय अनुभव असणार आहे, हा तर लय छोटा आहे. मला जेवढा अनुभव आहे त्याच्यात मी एक गोष्ट तर मी नक्कीच करून घेतली की हे मोठी माणसं जरा भोंडी असते तो. म्हणजे आमच्या तो सोसायटीतला काका, बायकांचा ग्रुप दिसला चालला तिकडं, पोरांचा ग्रुप दिसला चालला तिकडं, म्हाताऱ्यांचा ग्रुप दिसला चालला तिकडं. मला सांगतो एकदा आम्ही असंच क्रिकेट खेळत होतो तर आमच्याकडे आला आणि आम्हाला म्हणला अरे वा आज क्रिकेट. मी म्हटलं अरे वा काका तुम्ही कसं ओळखलं? त्याच्यावर म्हणायला लागले यार तुझ्या हातात बॅट आहे, इथं बॉल आहे. मी म्हणलं बरं झालं काका तुम्ही सांगितलं, नाहीतर आत्ता आम्ही खो खोच खेळणार होतो. अजून एक सोसायटीचा राऊंड मारून आमच्याकडे आले. प्रणव प्रणव एक बॉल खेळू? मी म्हणलं काका तुमच्याकडे तर आधीच 2 बॉल आहेत. तसं म्हणल्यावर काका चिडले माझ्यावरती. मला म्हणायला लागले तुला मोठ्यांशी बोलायचं काय कळतं का? एवढं उद्धटपणे बोलतात का कोणी? मी म्हणलं अहो काका तुमच्या घरी आमचे 2 बॉल गेलेत, ते 2 बॉल द्या आणि 1 बॉल खेळा. सिंपल. यमराज जरी रेड्यावर बसून आला ना तर त्याला काय म्हणाल माहितीये का? तुझा रेडा पहिले पार्किंग मध्ये लाव, नाही मी तुला आतमध्ये नाही जाऊ देणार. अरे भोंड्या त्याला सोड, तो यमदेव चिडला तर तुला उचलून नेईल. एकदा तर काकाने हद्दच केली. पोलिसांचा पिंजरा गेटच्या बाहेर अडवून ठेवला. त्यांनाच म्हणतायत तुम्ही सोसायटीचं स्टिकर दाखवा. त्या पोलीस म्हणायला लागले अहो आरोपी आतमध्ये लपून बसले त्याला पकडायचंय. काका म्हणतायत नाही. पोलीस म्हणतायत जाऊ द्या. काका म्हणतात नाही. तो आरोपी स्वतः चालत गेट जवळ आला आणि तो आरोपी पोलिसांना म्हणायला लागला म्हणून साहेब मी या भोंड्याला मारत होतो. ती शाळेवाली तर त्याहून डेंजर. म्हणजे आमची टीचर मला सारखं म्हणायची अरे बनियान घाल बनियान घाल बनियान घाल. मी दुसऱ्या दिवशी गेलो बनियान घालून, तरी पण तिने मला झापलं. मला म्हणायला लागली तू फक्त बनियानच का घातला, शर्ट कुठे? मी म्हणलं मॅडम मी काल शर्ट घालून आलतो, तुम्ही म्हणले बनियान कुठे? आज मी बनियान घालून आलोय तर तुम्ही म्हणताय शर्ट कुठे? आता आपण एक काम करू, मी आंघोळ झाल्यावर तुमच्याच घरी येत जाईल, तुम्ही मला जे घालायचे ते घाला. पीटीचा मास्तर तर काय काम करतो ना मला काय आजपर्यंत कळलंच नाही. दरवर्षी येतो, हाईट घेतो, वजन घेतो. हाईट आणि वजन तर अशी घेतो ना काही दुसऱ्या दिवशी बॉर्डरला पाठवेल. आणि तोच मग तर येऊन आमच्या वर्गात म्हणायला लागलाय मी तुमचा शिक्षक नाही, मला मित्र समजा मित्र. एके दिवशी मी रागात बसलेलो तर तो मला म्हणला अरे प्रणव काय झालं? मी म्हणलं काय तू तुझं काम कर की. हा तसं म्हणल्यावर उचकला तो माझ्यावर. मला प्रिन्सिपलकडे नेलं. प्रिन्सिपल तर त्याहून येडी. म्हणजे एकदा आमच्या वर्गात सूचना आलती की उद्या शिक्षक दिनी सगळ्यांनी शिक्षक होऊन या. मी म्हणलं उद्या कशाला, आजच शिक्षक बनतो. जाता जाताच रजा टाकली. आणि शाळेहून घरी गेलं तर भाई ऐन रिझल्टच्याच दिवशी हे नातेवाईक कसं काय घरी येऊन बसतात. तुम्हाला सांगतो मला 70% पाडलेले, तरी पण म्हणतात अरे ह्याचं लक्ष नाही अभ्यासाकडं. मी एका वेळेस 80% पाडले, तरी पण मला म्हणायला लागले अरे ह्याचं फोनकडंच लक्ष चाललं, ह्याचे टीव्हीच बंद करा. एका वेळेस मला 85 पडले यार, तरी पण ह्यांचं हेच. मी म्हणलं थांबा आपले चर्चेने म्हणजे मार्ग सुटू शकतात. मी ह्यांचा रिझल्ट बघितला. तुम्हाला सांगतो एका पण भोंड्याला 50च्या वरती मार्क नव्हती. तुमच्या काळात तर फोन बी नव्हता आणि टीव्ही बी नव्हते. मी माझ्या मनाला म्हणलो की नाही बाबा ह्या मोठ्यांच्या नादी लागायचं नाही, जे करायचं ते आपण छोट्यांनीच मिळून करायचं. मग आम्ही पार्टी करायची ठरवली आणि आम्ही पार्टीमध्ये काय काय आणलं माहिती का? थम्सअप आणले, परत चायनीज आणलं, हे काय काय आणलं. तर तेवढ्यात तो सोसायटीतला काका आला आणि आम्हाला म्हणला काय रे शेपारले का पार्ट्या वगैरे करायला लागले, दूध प्यावं ताक प्यावं आणि हे काय तुम्ही थम्सअप देताय? तो काका म्हणला ती थम्सअपची बाटली आहे इकडं. मग तो घेऊन गेला तिकडं. मी म्हणलं भाई आता ह्याला बोलायचंच काय ते. मी गेलो तिकडं बोलायला, बघतोय तर काय हा सोडून अजून तिकडं 4-5 भोंडे बसलेले. तो म्हणतोय त्यांना कसा, त्यांना आता चांगला झापून आलाय. हा आता चला हे थम्सअपची बाटली टाकू म्हणलं दारू. भाई मला तेव्हापासून कळालं की मोठी माणसं केळी भोंडी नसतात, भुरटी पण असतात.